In last lecture, we have studied how to find percentage error in the measurement of a physical quantity. Also, we have studied how to find the error in the sum or difference of the two physical quantities. Also, we have studied how to find the error in product or quotient and how to find the error in if a physical quantity is represented by the power. Okay, we have seen that if two quantities are added or subtracted, then the result is having the absolute error, which is equal to addition of absolute errors of two physical quantities. If there are two physical quantities which are multiplied with each other or they are divided to each other, then the error in the result will be relative error, which is equal to addition of relative errors of the two physical quantities. Okay, now if a physical quantity is represented by power, okay, then we have seen that suppose a physical quantity is a raised to k, then the relative error in the result is equal to k into relative error of a. That is, if a physical quantity is represented by power, then we can find the relative error in the result is equal to power into relative error of that physical quantity. Okay, that much we have seen in our last lecture. Now in today's lecture we will see the examples depending upon percentage error and how to find error in sum and difference and product and quotient. Okay, here our first example is if the length of rod A is 3.25 plus minus 0.01 centimeter. Rod A is having length 3.25 plus minus 0.01 centimeter and the rod B is having length 4.19 plus minus 0.01 centimeter. These are the lengths of rod A and rod B. Then rod B is longer than A by what is asked to us. We have given the length of rod A and length of rod B, and which is the question? The rod B is longer than rod A by which amount? Okay, सोपा क्वेश्चन आहे. तुम्हाला काय सांगितलंय? तर रॉड A ची लेंथ दिली आहे, त्यानंतर रॉड B ची लेंथ दिली आहे. आता जर तुम्ही व्हॅल्यूज बघितल्या तर व्हॅल्यूज बघितल्यावर आपल्याला काय लक्षात येतंय? तर रॉड B जो आहे तो रॉड A पेक्षा कसा आहे? मोठा आहे. आणि आपल्याला क्वेश्चन असा विचारलाय की रॉड B हा रॉड A पेक्षा किती साइज मध्ये मोठा आहे? डिफरन्स काय आहे असा क्वेश्चन. मग तो डिफरन्स कसा फाइंड आउट करायचा? बघा, डिफरन्स इन द लेंथ सपोज आपण म्हणूयात डेल्टा L असेल. डेल्टा L म्हणजे काय? तर LB मायनस LA. LB म्हणजे काय? लेंथ ऑफ B. LA म्हणजे काय? लेंथ ऑफ A. आणि लेंथ ऑफ B मायनस लेंथ ऑफ A केलं की आपल्याला काय मिळेल? दोघांच्यातला डिफरन्स मिळेल. मग डेल्टा L म्हणजे काय आहे? तर टोटल लेंथ जी आहे ना तिच्यामधली ऍब्सोल्यूट एरर आहे. बरोबर. आता ह्याला आपण असं लिहू शकतो L प्लस डेल्टा L. L प्लस मायनस डेल्टा L. जसं काल आपण Z इक्वल टू A मायनस B लिहिलं होतं. बरोबर. मग पुढे काय केलं? Z प्लस मायनस डेल्टा Z इक्वल टू ह्या ज्या क्वांटिटी होत्या त्या त्यांच्या ऍब्सोल्यूट एररच्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट केल्या. बरोबर. म्हणजे हा रिझल्ट आहे L प्लस मायनस डेल्टा L इज इक्वल टू काय असणार आहे? LB मायनस LA. बरोबर. म्हणजे या इक्वेशन मध्ये बघा L इक्वल टू काय असणार आहे? तर LB मायनस LA. L म्हणजे काय? तर LB आणि LA म्हणजे B ची लेंथ आणि A ची लेंथ या दोघांच्यातला डिफरन्स हा किती असणार आहे? L असणार आहे.
मग आता इथे बघा L प्लस मायनस डेल्टा L इज इक्वल टू काय येईल LB प्लस मायनस डेल्टा LB मायनस LA प्लस मायनस डेल्टा LA. आता हे काल तुम्हाला सांगितलेलं आहे लास्ट लेक्चर मध्ये माहिती आहे आपल्याला की L प्लस मायनस डेल्टा L इक्वल टू काय असेल LB प्लस मायनस डेल्टा LB मायनस LA प्लस मायनस डेल्टा LA. मग पुढे नेक्स्ट स्टेप मध्ये काय करायचं आपल्याला तर LB मायनस LA पुढे काय येईल प्लस मायनस डेल्टा LB प्लस मायनस डेल्टा LA. आता इथं L प्लस मायनस डेल्टा L इज इक्वल टू काय मिळालं बघा LB मायनस LA आणि ह्या एरर्स ज्या आहेत त्या काय केल्या आपण प्लस मायनस इथे लिहिलेल्या आहेत LB आणि इथे काय येईल LA. बघा L इक्वल टू काय आहे LB मायनस LA. इथं L इक्वल टू काय असेल LB मायनस LA आणि प्लस मायनस डेल्टा L इक्वल टू काय असणार आहे प्लस मायनस डेल्टा LB प्लस मायनस डेल्टा LA. ओके मग आता पुढे काय करायचं आपल्याला तर इथं L इक्वल टू कसा फाइंड आउट करायचा तर LB मायनस LA करायचं. L इक्वल टू काय असेल LB मायनस LA. आता LB किती आहे बघा LB किती आहे इथे बघा LB किती आहे 4.19 प्लस मायनस 0.01. आता एक लक्षात ठेवायचं की पहिली व्हॅल्यू काय इंडिकेट करते तिचं मॅग्निट्यूड आणि प्लस मायनसच्या पुढे जी व्हॅल्यू आहे ती काय आहे तर तिच्या मेजरमेंट मध्ये असणारी ऍब्सोल्यूट एरर. ओके मग LB किती आहे बघा 4.19 आणि डेल्टा LB किती आहे तर 0.01. सेम तसंच LA किती आहे 3.25 आणि प्लस मायनस डेल्टा LA किती आहे तर 0.01. हे समजलं सगळ्यांना. इथे 4.19 काय इंडिकेट करेल LB हे काय आहे डेल्टा LB. इथं 3.25 काय इंडिकेट करेल LA आणि पुढे काय आहे डेल्टा LA. ओके तर मग आता इथं LB मायनस LA लिहितोय आपण. LB किती आहे बघा 4.19 मायनस LA किती आहे 3.25. जर सबट्रॅक्शन केली तर आन्सर किती येईल 0.94. हे आन्सर कुणाचं मिळालं तर L चं आन्सर मिळालं. L इक्वल टू आन्सर किती आहे 0.94. आता आपल्याला बघितलं पाहिजे की डेल्टा L काय असेल रिझल्ट जो आहे त्याच्यामध्ये ऍब्सोल्यूट एरर किती असेल. आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलेलं आहे की जर सम किंवा डिफरन्स घेतला तर त्या मॅग्निट्यूड्सची सम किंवा डिफरन्स सबट्रॅक्शन होईल पण त्यांच्या ज्या ऍब्सोल्यूट एरर्स आहेत त्यांची ऑलवेज काय होणार आहे तर ऍडिशनच होणार आहे. हा रूल ऑलवेज लक्षात ठेवायचा. ऍब्सोल्यूट एरर्स सम आणि डिफरन्स या दोन्ही केसेस मध्ये ऑलवेज काय केल्या जातात तर ऍडच केल्या जातात. त्या कधीही सबट्रॅक्ट केल्या जात नाहीत. मग डेल्टा L कशी फाइंड आउट करायची तर डेल्टा LA प्लस डेल्टा LB. ओके absolute error in the result is equal to absolute error in the measurement of length of A plus absolute error in the measurement of length of B. ओके डेल्टा LA किती आहे बघा डेल्टा LA किती आहे 0.01 प्लस डेल्टा LB किती आहे बघा 0.01. मग आन्सर आपल्याला किती येत आहे 0.02. डेल्टा L याचं आन्सर आपल्याला किती मिळालं 0.02. जर आपल्याला हे दोन्ही एकत्र लिहायचे आता रिझल्ट कसा लिहिला जाईल L प्लस मायनस डेल्टा L. रिझल्ट कसा लिहायचा L प्लस मायनस डेल्टा L. मग L किती आहे 0.94 प्लस मायनस डेल्टा L किती आहे 0.02. मग आपलं फायनल आन्सर कसं लिहायचं तर 0.94 प्लस मायनस 0.02. मग आता असा ऑप्शन याच्यामध्ये कुठे आहे बघा 0.94 प्लस मायनस 0.02 सेंटीमीटर. सो द ऑप्शन C विल बी करेक्ट. सिंपल. हे एवढं सगळं करायची गरज नाही. आपल्याला काय करायचं आहे तर रिझल्ट फाइंड आउट करायचा आहे LB मायनस LA करायचं. एक लक्षात ठेवायचं डिफरन्स कुणाचा घ्यायचा मॅग्निट्यूड्सचा आणि एरर्सची काय करायची ऍडिशन. डिफरन्स किती आला 0.94 आणि याची ऍडिशन किती आली
0.02. सिंपल एका स्टेटमेंट मध्ये तुमचा आन्सर इथं मिळतंय. ओके, पण त्या ऍक्च्युअली स्टेप्स कशा आहेत तर अशा आहेत. आलं लक्षात सगळ्यांच्या. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल आपण बघूया. सेकंड एक्झाम्पल काय आहे बघा. इफ R equal to V upon I. R म्हणजे काय? रेझिस्टन्स. रेझिस्टन्स इज इक्वल टू V upon I. यातला V म्हणजे काय? व्होल्टेज. I म्हणजे काय? करंट. व्होल्टेज अपॉन करंट केलं की आपल्याला काय मिळतं? रेझिस्टन्स R मिळतो. वेअर V equal to 100 प्लस मायनस 5 व्होल्ट. इथं V किती सांगितलंय? व्होल्टेज किती आहे? तर 100 प्लस मायनस 5 व्होल्ट. याच्यावरून आपल्याला काय समजतं? तर हे जे आहे 100 व्हॅल्यू ती काय इंडिकेट करेल? V. आणि प्लस मायनसच्या पुढे काय असेल? डेल्टा V. आणि डेल्टा V किती आहे? तर 5 आहे. अँड I इक्वल टू I म्हणजे काय आहे? तर करंट आहे. आणि करंट इक्वल टू काय सांगितलंय? 10 प्लस मायनस 0.2. इथं 10 काय इंडिकेट करेल? I. प्लस मायनस 0.2 काय इंडिकेट करेल? डेल्टा I plus minus delta I. Okay, what is the total error in R? क्वेश्चन काय विचारला बघा आपल्याला. what is the total error in R? त्या R मध्ये म्हणजे रेझिस्टन्स मध्ये एरर किती असेल असा क्वेश्चन आहे. इथं कसली एरर विचारली? ऑप्शन्स बघा. कसली एरर विचारलेली आहे? पर्सेंटेज एरर विचारली आहे. आता इथे कोणती एरर असेल तर एरर ऑफ प्रोडक्ट और कोशंट हा जो पॉइंट शिकवला होता त्याच्यामध्ये जो फॉर्म्युला होता तो आपल्याला इथे यूज करावा लागेल. प्रोडक्ट किंवा कोशंट साठी रिझल्टंट जो आहे किंवा रिझल्ट जो येतो आपला त्याच्यामध्ये पर्सेंटेज एरर ही किती असते? तर रिलेटिव्ह एरर ज्या आहेत त्यांची काय करायची असते? ऍडिशन करायची असते. बरोबर. आणि रिलेटिव्ह एररला मल्टिप्लाय बाय 100 केलं की आपल्याला काय मिळते? पर्सेंटेज एरर. ओके, मग आता R चा फॉर्म्युला काय आहे बघा. पहिल्यांदा V upon I असा फॉर्म्युला आहे. ओके, मग R मध्ये असणारी पर्सेंटेज एरर कशी लिहायची? डेल्टा R upon R into 100. ही काय असेल? पर्सेंटेज एरर इन R. काल एक सांगितलं होतं की जरी प्रोडक्ट घेतला किंवा कोशंट घेतला तरी दोन्ही केसेस मध्ये रिलेटिव्ह एरर्स काय केल्या जातात? ऍड केल्या जातात. जसं सम आणि डिफरन्स साठी ऍब्सोल्यूट एरर ऑलवेज ऍड होतात, सेम त्याच प्रकारे प्रोडक्ट आणि कोशंट मध्ये रिलेटिव्ह एरर्स या ऑलवेज ऍडच केल्या जातील. त्या कधीही सबट्रॅक्ट केल्या जाणार नाहीत. ओके, मग डेल्टा R upon R into 100 म्हणजे काय? पर्सेंटेज एरर इन R इज इक्वल टू V by I. इथे V आणि I या दोन फिजिकल क्वांटिटी आहेत ज्याच्यावर R डिपेंड आहे. मग डेल्टा R upon R into 100 म्हणजे पर्सेंटेज एरर इन R कशी फाइंड आउट करायची? तर पर्सेंटेज एरर इन V प्लस काय असेल? पर्सेंटेज एरर इन I. बघा, आपण कालचा फॉर्म्युला बघितला होता त्याच्यामध्ये हा 100 नव्हता. बरोबर. आणि मग डेल्टा R upon R म्हणजे कोणती एरर असेल? रिलेटिव्ह एरर इन R. त्यानंतर डेल्टा V upon V म्हणजे कोणती एरर? रिलेटिव्ह एरर इन व्होल्टेज V. डेल्टा I upon I ही कोणती एरर आहे? रिलेटिव्ह एरर इन I. ओके, मग आता सपोज या प्रत्येकाला 100 ने मल्टिप्लाय केलं, रिलेटिव्ह एरर इनटू 100 काय असते? पर्सेंटेज एरर. म्हणजे ही आहे पर्सेंटेज एरर इन R इक्वल टू पर्सेंटेज एरर इन व्होल्टेज V प्लस पर्सेंटेज एरर इन करंट I. आता इथे I हा डिनॉमिनेटरला आहे पण तरी पण त्याची एरर ही इथे सबट्रॅक्ट होणार नाही. मल्टिप्लिकेशन असू दे किंवा डिव्हिजन असू दे, एरर्स ऑलवेज काय होतात? ऍड होतात. ओके, आता इक्वल टू आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे. डेल्टा R upon R into 100 हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर डेल्टा V किती आहे बघा. V चा फॉर्म्युला V ची व्हॅल्यू किती आहे? 100 प्लस मायनस 5. याच्यामध्ये 100 काय इंडिकेट करेल? V प्लस मायनस च्या पुढे 5 आहे. मग 5 काय इंडिकेट करेल? डेल्टा V प्लस मायनस डेल्टा V. मग डेल्टा V किती आहे इथे? 5 आहे. V किती आहे? 100 आणि इनटू काय असेल? 100 प्लस डेल्टा I. डेल्टा I बघा याच्यामध्ये किती असेल? डेल्टा I
मायनस 0.2 आहे ना, मग यातला 0.2 म्हणजे काय असेल डेल्टा आय आणि आय काय असेल 10. मग डेल्टा आय ची व्हॅल्यू किती आली 0.2 अपॉन आय 10 आहे आणि इनटू काय असेल 100 which is equal to याचा आन्सर इथं 5 आलं. इथे किती येईल बघा, हा 0 कॅन्सल झाला आणि 10 into 0.2 म्हणजे आन्सर किती 2. 5 plus 2 म्हणजे आन्सर किती 7. फायनल आन्सर 7%. ऑप्शन बी. So the percentage error in R is equal to 7%. बघा इथे आपण दोन एक्झाम्पल्स बघितलेले आहेत. फर्स्ट एक्झाम्पल हे सम आणि डिफरन्स साठी आहे. सेकंड एक्झाम्पल प्रोडक्ट आणि कोशंट साठी आहे. ओके, नाउ वी विल सी आवर नेक्स्ट एक्झाम्पल which is if time period of oscillations of a pendulum is measured as 2.5 second using a stopwatch with least count 1/2 second, then permissible error in the measurement of time period will be. What is given? Time period of oscillations of a pendulum is measured as 2.5 second. What is given to us? That time period is equal to 2.5 second. Next, using a stopwatch with least count 1/2 second. Okay, this time period is measured by using a stopwatch and least count of the stopwatch is 1/2 second, that is 0.5 second. Least count means what? The least value or smallest value which is measured by an instrument is called as the least count of that instrument. Least count म्हणजे काय असतो, तर एखादं इन्स्ट्रुमेंट हे मिनिमम पॉसिबल व्हॅल्यू किती मेजर करू शकतं ते मेजरमेंट म्हणजे काय, लिस्ट काउंट. आता इथे हा जो टाइम मेजर केलेला आहे, हा टाइम कसा मेजर केला, बाय युझिंग द स्टॉपवॉच. आणि ते स्टॉपवॉच जे आहे ते मिनिमम किती टाइम मेजर करू शकतंय, तर 1/2 सेकंड म्हणजेच किती 0.5 सेकंड. ओके, म्हणजे आता हा जो लिस्ट काउंट आहे तो लिस्ट काउंट म्हणजेच काय असेल, तर डेल्टा टी. डेल्टा टी म्हणजे काय असेल, तर लिस्ट काउंट ऑफ द स्टॉपवॉच आणि तो किती आहे 1/2 सेकंद. 1/2 सेकंद म्हणजेच किती असणार 0.5 सेकंद. आपल्याला दिलंय काय, टी दिलाय आणि डेल्टा टी दिलाय. व्हॉट वी हॅव टू फाइंड आउट, परमिसिबल एरर इन द मेजरमेंट ऑफ टाइम पिरियड. जर टाइम असेल 2.5 सेकंद आणि टाइममध्ये असणारी ॲब्सल्यूट एरर ही 1/2 सेकंद असेल, एक लक्षात ठेवा की लिस्ट काउंट हा आपण डेल्टा या सिम्बॉलनी दाखवतो. सपोज लिस्ट काउंट इन टाइम असेल तर तो कसा लिहायचा, डेल्टा टी. लिस्ट काउंट इन लेंथ असेल तर डेल्टा एल. सपोज एखादं इन्स्ट्रुमेंट आहे व्हर्नियर कॅलिपर आणि त्याच्याने तुम्ही लेंथ मेजर करताय, तर त्याच्यामध्ये व्हर्नियर कॅलिपरचा लिस्ट काउंट हा किती आहे, तर 0.01 सेंटीमीटर एवढा लिस्ट काउंट कुणाचा आहे, व्हर्नियर कॅलिपर्सचा. हे सपोज तुम्हाला गिव्हन असेल, तर डेल्टा एल म्हणजे ॲब्सल्यूट एरर इन द लेंथ व्हेन इट इज मेजर्ड बाय व्हर्नियर कॅलिपर, ती व्हॅल्यू किती असणार, तर 0.01 सेंटीमीटर. लक्षात काय ठेवायचं आहे आपल्याला, डेल्टा सिम्बॉल हा काय इंडिकेट करतो, ॲब्सल्यूट एरर. आणि डेल्टा सिम्बॉल आणखीन काय इंडिकेट करतो, तर लिस्ट काउंट इन द मेजरमेंट ऑफ द फिजिकल क्वांटिटी. इट इज द लिस्ट काउंट ऑफ द इन्स्ट्रुमेंट बाय विच इट इज मेजर्ड. ओके, आता आपल्याला काय विचारलंय, परमिसिबल एरर इन द मेजरमेंट ऑफ टाइम पिरियड. परमिसिबल एरर, एकदा ऑप्शन्स बघा. ऑप्शन्समध्ये सगळे ऑप्शन कसे दाखवलेत, पर्सेंटमध्ये. परमिसिबल एरर इन द मेजरमेंट ऑफ टी म्हणजे आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, तर पर्सेंटेज एरर इन द मेजरमेंट ऑफ टाइम. मग पर्सेंटेज एरर इन द मेजरमेंट ऑफ टाइम कशी फाइंड आउट करायची, तर पर्सेंटेज एरर इज इक्वल टू काय असतं, डेल्टा टी अपॉन टी इंटू 100.
डेल्टा टी अपॉन टी इंटू 100 ही काय असेल तर परमिसिबल एरर म्हणजेच काय पर्सेंटेज एरर कशामधली टाइम पिरियडमधली. आणि ही फाइंड आउट कशी करायची तर डेल्टा टी व्हॅल्यू किती आहे बघा 1/2, टी व्हॅल्यू किती आहे 2.5 आणि इंटू काय असेल 100 विच इज इक्वल टू 1 अपॉन हा 2 जो आहे तो कुठे येईल डिनॉमिनेटरला. मग काय होईल 2 इंटू 2.5 इंटू 100 विच इज इक्वल टू 1 अपॉन 2 इंटू 2.5 किती असेल सांगा 5 आणि इंटू किती असेल 100. 1 अपॉन 5 इंटू 100 म्हणजेच काय आलं ते 100 अपॉन 5 आणि 100 अपॉन 5 केल्यावर आन्सर किती मिळेल बघा आपल्याला 20 आन्सर मिळेल. बरोबर म्हणजे पर्सेंटेजमध्ये आन्सर किती आलं आपलं 20% आणि कुठं आहे ते ऑप्शन ए मध्ये. ऑप्शन ए कसा असेल तर करेक्ट ऑप्शन असेल आणि व्हॅल्यू किती आहे 20%. आता नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूयात. पर्सेंटेज एरर in the measurement of mass and speed are 2% and 3% respectively. Then how much will be the percentage error in the measurement of kinetic energy? काय सांगितलंय बघा आपल्याला पर्सेंटेज एरर कशामधली मास आणि स्पीड मध्ये किती आहे 2% and 3%. बरोबर म्हणजे आपल्याला गिव्हन काय आहे तर डेल्टा एम अपॉन एम इंटू 100 म्हणजेच काय पर्सेंटेज एरर इन मास किती आहे व्हॅल्यू 2%. त्यानंतर पर्सेंटेज एरर इन स्पीड किती आहे 3% म्हणजे काय गिव्हन आहे डेल्टा व्ही अपॉन व्ही इंटू 100 ही व्हॅल्यू किती आहे तर 3%. पुढे काय सांगितले बघा हाऊ मच विल बी पर्सेंटेज एरर इन द मेजरमेंट ऑफ कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जीच्या मेजरमेंटमध्ये एरर किती असेल असा क्वेश्चन आहे. मग कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे पहिल्यांदा बघूयात. काय असतो फॉर्म्युला 12mv². कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv². So the percentage error in the kinetic energy will be delta Ke upon Ke into 100 which is equal to हा 1/2 जो आहे तो कसा आहे कॉन्स्टंट आहे. मग त्याच्यामध्ये एरर असेल का नाही तो कॉन्स्टंट नंबर आहे इट इज एररलेस. ओके मग एरर कुणामध्ये असेल एम आणि व्ही मध्ये. ओके कसं लिहायचं मग डेल्टा एम अपॉन एम इंटू 100. आता इथे एम आणि v² या दोघांचं काय घेतलंय प्रोडक्ट घेतलाय. मग पर्सेंटेज एरर इन कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय असणार पर्सेंटेज एरर इन मास प्लस काय करायचं पर्सेंटेज एरर इन स्पीड. पण आता इथे नीट बघितलं तर मासची पॉवर किती आहे बघा 1 आहे. सो पर्सेंटेज एरर इन मास कशी लिहायची डेल्टा एम अपॉन एम इंटू 100 प्लस पुढे काय आहे इथे v² आहे. बरोबर v² म्हणजे इथे v ची पॉवर किती आहे 2 आहे. मग v ची पॉवर v म्हणजे स्पीड. स्पीड हे पॉवरच्या फॉर्ममध्ये इथं एक्सप्रेस केलेलं आहे. मग अशा केसमध्ये त्याच्यामध्ये असणारी पर्सेंटेज एरर ही कशी फाइंड आउट करायची हे सांगितलेलं आहे. काय करायचं तर पॉवरनी पर्सेंटेज एरर इन व्ही जी आहे तिला काय करायचं मल्टिप्लाय करायचं. ओके मग v² मध्ये असणारी पर्सेंटेज एरर ही कशी फाइंड आउट केली जाईल तर पॉवर आहे 2 तर त्या 2 न मल्टिप्लाय करायचं कोणाला पर्सेंटेज एरर इन व्ही ला. मल्टिप्लाय कशाने केलं 2 न मल्टिप्लाय केलं. मग काय आलं पर्सेंटेज एरर इन मास प्लस पॉवर आहे 2 इंटू पर्सेंटेज एरर इन स्पीड. ओके सो इट इज इक्वल टू पर्सेंटेज एरर इन मास किती आहे बघा 2% प्लस 2 इंटू ब्रॅकेट पर्सेंटेज एरर इन स्पीड किती आहे 3% विच इज इक्वल टू 2 प्लस 2 इंटू 3 6 आलं. मग आन्सर किती आलं 8%. म्हणजे कायनेटिक एनर्जीमध्ये असणारी पर्सेंटेज एरर ही किती मिळाली आपल्याला 8% आन्सर मिळालं. ऑप्शन बी हा करेक्ट ऑप्शन असेल. आता इथे आपण 2 एक्झाम्पल्स बघितलेली आहेत. दोन्हीकडे आपण फाइंड आउट काय केलंय पर्सेंटेज एरर फाइंड आउट कशी करायची आहे हे बघितलं.
ओके, पर्सेंटेज एरर फाइंड आउट करण्यासाठी मल्टिप्लिकेशन असेल तर एरर्स ॲड करायच्या, पॉवर असेल तर पॉवरनी पर्सेंटेज एररला मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, इथे आपण 2 एक्झाम्पल बघितली 3 आणि 4. ओके, नाउ वी विल सी our next example, which is if, 5th example, if error in measurement of radius of sphere is 2%, then error in measurement of volume, then error in the measurement of volume of the sphere will be, options are 8%, 2%, third 4%, and last is 6%. See, what is our question? If error in the measurement of radius of the sphere is 2%, error in the measurement of radius of the sphere is 2%, that is what is given to us, percentage error in R, that is radius, which is equal to 2%. Then error in the measurement of volume of the sphere is asked to us. दिलंय काय? पर्सेंटेज एरर इन आर. फाइंड आउट करायचंय काय? पर्सेंटेज एरर इन व्हॉल्यूम ऑफ द स्पियर. मग त्यासाठी काय केलं पाहिजे? तर व्हॉल्यूम ऑफ द स्पियरचा फॉर्म्युला लिहायचा पहिल्यांदा. मग काय येईल बघा, v इक्वल टू, फॉर्म्युला काय आहे, 4/3 पाय आर क्यूब. स्पियरचं व्हॉल्यूम काय असतं? v इक्वल टू 4/3 पाय आर क्यूब. Here 4/3 and pi, these both terms are constant. 4/3 is constant, also pi is constant. So the percentage error in V is delta V upon V into 100, which is equal to, here 4/3 and pi are constant, so percentage error in V depends only on percentage error in R. 4/3 पाय कसा आहे? कॉन्स्टंट. मग पर्सेंटेज एरर व्ही मध्ये जी आहे ते डिपेंड कुणावर असेल? तर पर्सेंटेज एरर इन आर वर डिपेंड असेल. मग आता आर मध्ये एरर आहे 2%, पण इथे घेतलेला आहे आर क्यूब. आर क्यूब आहे म्हणजे आर रेस टू किती आहे? 3, बरोबर. मग आता इथे काय होईल? तर 3 इंटू पर्सेंटेज एरर इन आर. 3 इंटू काय होईल? पर्सेंटेज एरर इन आर. आता इथे आर क्यूब आहे, पॉवर 3 आहे, म्हणून आपण काय केलं, ह्या 3 या पॉवरने आर मध्ये असणाऱ्या पर्सेंटेज एररला मल्टिप्लाय केलं. पर्सेंटेज एरर इन आर इंटू 3. मग आन्सर काय मिळते बघा, 3 इंटू पर्सेंटेज एरर इन आर किती आहे? 2%. मग 3 इंटू 2 म्हणजे आन्सर किती मिळालं? 6%. बघा, रेडियसमध्ये असणारी पर्सेंटेज एरर 2 आहे, तर तुम्हाला विचारले व्हॉल्यूममध्ये किती असेल? 4/3 पाय कॉन्स्टंट आहे, मग व्हॉल्यूममधली एरर ही डिपेंड कुणावर? रेडियसमधल्या एररवर. आर क्यूब आहे म्हणून काय केलं, ही पॉवर इथे मल्टिप्लाय केली कोणाला? पर्सेंटेज एरर इन आरला. मग आन्सर काय आलं? 3 इंटू पर्सेंटेज एरर इन आर इज 2%. सो 3 इंटू 2 इक्वल टू 6%. हे आपला आन्सर असेल. मग ऑप्शन कोणता करेक्ट आहे याच्यामध्ये असणारा? डी हा ऑप्शन लास्ट करेक्ट आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूयात. एक्झाम्पल नंबर 6 काय आहे? सपोज a इक्वल टू a² b³ c√d असा एक फॉर्म्युला आपल्याला गिव्हन आहे. काय गिव्हन आहे? a इक्वल टू a² b³ c√d असा एक फॉर्म्युला आहे. आणि आपल्याला आणखीन गिव्हन काय आहे? तर a b c d यांच्यामध्ये असणाऱ्या पर्सेंटेज एरर आहेत 1%, 3%, 2% आणि 2% रिस्पेक्टिवली. क्वेश्चन काय गिव्हन आहे बघा, a इक्वल टू a² b³ c√d.
आणि अजून डेटा काय गिवन आहे, पर्सेंटेज एरर इन ए आहे 1%, पर्सेंटेज एरर इन बी आहे 3%, पर्सेंटेज एरर इन सी आहे 2% आणि पर्सेंटेज एरर इन डी आहे 2%. आणि आपल्याला क्वेश्चन असा आहे की पर्सेंटेज एरर इन ए किती असेल, म्हणजे पर्सेंटेज एरर इन ए इक्वल टू क्वेश्चन मार्क असा क्वेश्चन आहे. आपल्याला ए मध्ये असणारी पर्सेंटेज एरर फाइंड आउट करायची आहे. मग त्यासाठी काय केलं पाहिजे, इथे प्रोडक्ट कोशंट आणि पॉवर यांचे रूल्स यूज करावे लागतील. म्हणजेच काय तर पर्सेंटेज एरर इन ए, पर्सेंटेज एरर इन ए म्हणजे काय असेल, डेल्टा ए अपॉन ए इंटू 100 इक्वल टू काय असेल बघा इथे, ए स्क्वेअर बी क्यूब सी रूट डी. याचा अर्थ काय, आपल्याला काय करायचं आहे तर इथे व्हेरिएबल्स आहेत 4, ए बी सी डी असे 4 व्हेरिएबल्स आहेत आणि त्याच्यावर कॅपिटल ए डिपेंड आहे. म्हणजे ए मध्ये असणारी, कॅपिटल ए मध्ये असणारी पर्सेंटेज एरर ही कुणाची ॲडिशन असेल तर पर्सेंटेज एरर इन ए प्लस पर्सेंटेज एरर इन बी प्लस पर्सेंटेज एरर इन सी आणि प्लस काय असेल पर्सेंटेज एरर इन डी. ह्या चौघांची ॲडिशन केलीत तर आपल्याला काय मिळेल, पर्सेंटेज एरर इन ए. आता इथे एची पॉवर किती आहे बघा, 2 आहे, म्हणजे ए स्क्वेअर आहे. मग आता पॉवर असेल तर आपण काय करतो तर त्या पॉवरने याच्यामध्ये असणाऱ्या एररला मल्टिप्लाय करतो. मग डेल्टा ए अपॉन ए इंटू 100 काय येईल, 2 इंटू ब्रॅकेट डेल्टा ए अपॉन ए इंटू 100 पुढं प्लस, म्हणजे काय केलं या पॉवरने याच्यामध्ये असणाऱ्या पर्सेंटेज एररला मल्टिप्लाय केलं. प्लस काय करायचं पुढे, या पॉवरने बीच्या पॉवरने बी मध्ये असणाऱ्या एररला मल्टिप्लाय करायचं. मग पुढे काय येईल, 3 इंटू ब्रॅकेट डेल्टा बी अपॉन बी इंटू 100 या पॉवरनी याच्यामध्ये असणाऱ्या एररला मल्टिप्लाय केलं. काय मिळालं मग, 3 इंटू डेल्टा बी अपॉन बी इंटू 100 प्लस पुढे काय येईल, सीची पॉवर किती आहे बघा, इथे काहीच नाही आहे म्हणजे किती आहे 1 आहे. मग डायरेक्टली काय येईल, 1 इंटू डेल्टा सी अपॉन सी इंटू 100 प्लस पुढे रूट डी आहे ना, रूट डी, रूट काय इंडिकेट करेल, डी रेस टू 1/2. ओके, स्क्वेअर रूट आहे, स्क्वेअर रूट म्हणजे पॉवर किती असते 1/2 असते. मग इथं रूट डी आहे, याचाच अर्थ काय आहे तर डी रेस टू 1/2 आहे. मग इथं काय येणार, प्लस 1/2 इंटू डेल्टा डी अपॉन डी इंटू 100. ओके, समजलं का बघा, 2 इंटू पर्सेंटेज एरर इन ए प्लस 3 इंटू पर्सेंटेज एरर इन बी प्लस पर्सेंटेज एरर इन सी प्लस डी रेस टू 1/2 आहे, म्हणजे पुढे काय आलं 1/2 इंटू पर्सेंटेज एरर इन डी विच इज इक्वल टू 2 इंटू पर्सेंटेज एरर इन ए किती आहे बघा 1% प्लस 3 इंटू पर्सेंटेज एरर इन बी किती आहे 3% प्लस 1 इंटू पर्सेंटेज एरर इन सी किती आहे 2% प्लस 1/2 इंटू पर्सेंटेज एरर इन डी किती आहे 2%. पुढं काय येईल बघा 2 प्लस 9 प्लस 2 प्लस 1. आन्सर किती येईल 2 प्लस 1 3, 3 प्लस 2 5, 5 प्लस 9 14% बघा. एरर कशामध्ये फाइंड आउट केली आपण, कॅपिटल ए मध्ये. आन्सर किती मिळालं 14%. अशा प्रकारे तुम्हाला कोणताही फॉर्म्युला आला तरी त्याच्यामध्ये असणारी पर्सेंटेज एरर ही फाइंड आउट करता आली पाहिजे. सिंपल आहे, फक्त काय करायचं आहे तर पॉवरनी त्याच्यामध्ये असणाऱ्या एररला काय करायचं मल्टिप्लाय करायचं आणि सगळ्या एरर्सची काय होईल ॲडिशन. डिनॉमिनेटरला असेल तरी पण ॲडिशनच होईल, सबट्रॅक्शन होणार नाही, हे लक्षात ठेवायचं. ओके, now we will see one more example. Example is given such that this is our 7th example. What is given to us, if a liquid is contained in this container and
the height of the liquid which rises in this tube is, it is given to us, it is h, then the liquid is having density rho, and we have given that height of the liquid column is h, density of the liquid is rho, and g is the acceleration due to gravity. And we have given that pressure exerting at this height due to this liquid column depends on height of the liquid column, also it depends on density, and also it depends on g. What is given to us? If there is a container and this container contains a vertical tube which is inserted in the liquid, then this liquid rises in the tube, and due to this liquid column the pressure is exerted at this point, and this pressure depends on height of the liquid column h, and it depends on density rho, also it depends on acceleration due to gravity g. This data is given to us, and we have to find out the relation between pressure, height, density and acceleration due to gravity. Question is what? Find the relation between pressure, height of the liquid column, density of the liquid and acceleration due to gravity. This is our question. Now how we can find the relation between P, H, rho, g? We can find this relation by using the dimensional analysis. By using dimensional analysis, how we can find the relation between P, H, rho, g? See, as P depends on H, depends on rho, depends on g, so we can write P depends on H, rho, g raised to x, raised to y, raised to z. See, P depends on h raised to x, rho raised to y and g raised to z. Okay, then P equal to k h raised to x, rho raised to y, g raised to z. Here proportionality sign is replaced by equal and there is constant k, h raised to x, rho raised to y, g raised to z. Then what is our next step? Put the dimensions of the each quantity. Pressure is equal to force upon area. Okay, what are the dimensions of pressure? L minus 1, M1, T minus 2. These are the dimensions of pressure. Is equal to K. Then H means height. H म्हणजे काय आहे तर हाईट आहे आणि हाईट म्हणजेच काय असते तर लेंथ असते, बरोबर. हाईट म्हणजे लेंथ. मग h चे डायमेन्शन काय असेल? L1, M0, T0 आणि रेस टू काय असेल? x. हाईट म्हणजे लेंथ आहे, मग L रेस टू 1 आला, M आणि T नाही आहेत प्रेझेंट म्हणून त्यांच्या पॉवर किती आल्या? 0 आणि याची पॉवर किती आहे? x. ती आपण पुटअप केली. पुढं रो म्हणजे काय आहे? डेन्सिटी. रो म्हणजे काय? डेन्सिटी. डेन्सिटीचा फॉर्म्युला काय असतो? मास अपॉन व्हॉल्यूम. मासचं डायमेन्शन M1, व्हॉल्यूमचं L3, बरोबर. L3 कुठे आहे? डिनॉमिनेटरला आहे. मग डेन्सिटीचं डायमेन्शन काय असणार आहे तर L-3 M1 आणि T ची व्हॅल्यू किती असेल? 0, बरोबर का. डेन्सिटी इज इक्वल टू काय असतं? मास अपॉन व्हॉल्यूम. मास न्यूमरेटरला m ची पॉवर 1, व्हॉल्यूम डिनॉमिनेटरला म्हणजे खाली किती आला? L³ आला आणि L³ डिनॉमिनेटरला आहे म्हणून किती आला? L⁻⁻3. L-3 M1 T0 रेस टू काय असेल? y. ओके. g म्हणजे काय? ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ॲक्सेलरेशनचे डायमेन्शन्स काय आहेत? L1 M0 T-2 आणि रेस टू काय असणार मग पुढे? z. Acceleration is having dimensions L1, M0, T-2 रेस टू पुढे काय असणार आहे? z असणार आहे.
इक्वल टू के ॲज इट इज राहील. पुढं काय होईल बघा, इथं एल रेस टू 1 इंटू एक्स किती आला एक्स, एम रेस टू किती 0, टी रेस टू 0. पुढच्या ब्रॅकेटमध्ये एल रेस टू -3 इंटू वाय किती आला -3y, एम रेस टू किती 1 इंटू वाय वाय, टी रेस टू 0 इंटू वाय 0. पुढच्या ब्रॅकेटमध्ये एल रेस टू 1 इंटू झेड झेड, एम रेस टू 0 इंटू झेड 0, टी रेस टू -2 इंटू झेड -2z विच इज इक्वल टू के इंटू ब्रॅकेट. नेक्स्ट स्टेप बघा, आठवते का तुम्हाला? हा क्वेश्चन कसा सॉल्व करायचा आहे, युजेस ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस हे जे लेक्चर आहे आपलं त्याच्यामध्ये सेकंड किंवा थर्ड यूज बघा, टू फाइंड द रिलेशन बिटवीन रिलेटेड फिजिकल क्वांटिटीज, आणि तिथे जे सांगितलेलं आहे त्याचा यूज करून आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. बरोबर. आता इथं एल एम टी, एलची पॉवर किती आहे बघा एक्स आहे, इथं एल रेस टू एक्स, इथं एल रेस टू किती आहे -3y म्हणजे एक्स -3y असं लिहिलं. पुढे इथे एलची पॉवर किती आहे झेड आहे, मग इथं बेस सेम आहेत आणि मग पॉवर्स फक्त काय होतील ॲड होतील. मग काय आलं, एल तसाच ठेवला, एक्स -3y प्लस झेड. ओके, एक्स -3y प्लस काय असेल पुढे झेड. त्यानंतर एम रेस टू किती असेल बघा, एम रेस टू इथं किती आहे 0, इथं किती आहे y, पुढे किती आहे 0 म्हणजे काय आला फक्त y आला. पुढे टी रेस टू किती असणार 0 0 आणि -2z म्हणजे किती आला -2z. आणि इकडे काय आहे तर l -1 m1 t -2. आता दोन्ही साईडला डायमेन्शन्स आहेत LMT फॉर्ममध्ये. मग नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याला काय करायचं आहे तर हे एल एल सोबत कम्पेअर करायचं, एम एम सोबत कम्पेअर करायचा आणि टी हा टी सोबत कम्पेअर करायचा. मग काय येईल बघा, एल रेस टू -1 इज इक्वल टू एल रेस टू एक्स -3y प्लस झेड, हे कंपॅरिझन. ओके, सेकंड एम आणि एमचं कंपॅरिझन काय येईल बघा, एम रेस टू 1 इक्वल टू एम रेस टू वाय. नेक्स्ट कम्पेअर कोणाला करायचं टीला, टी कम्पेअर केला तर काय येईल टी रेस टू -2 इज इक्वल टू इकडे किती असेल टी रेस टू -2z. बरोबर. एल एम टी या 3 टर्म आपण कम्पेअर केल्या. फर्स्ट आपण हे सॉल्व करू शकतो का, नाही करू शकत. इथे बघा एम रेस टू 1 इक्वल टू एम रेस टू वाय, मग याच्यावरून बेस सेम असतील तर त्यांच्या पॉवर काय झाल्या सेम झाल्या. मग y इक्वल टू व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 1 व्हॅल्यू मिळाली. ओके, इथे पण बेस सेम आहे, पॉवर इक्वेट करा -2 इक्वल टू -2z. बरोबर. -2 दोन्ही साईडला कॅन्सल झाला तर झेडची व्हॅल्यू किती येणार आहे 1, झेड इज इक्वल टू 1. वायची व्हॅल्यू 1 आहे, झेडची व्हॅल्यू 1 आहे, या दोन्ही पण व्हॅल्यूज इथं टाकायच्या आहेत. आता इथं एल एल बेस सेम आहे, जर पॉवर इक्वेट केला तर काय येईल -1 इक्वल टू एक्स -3y प्लस झेड असं येईल ना. याच्यामध्ये एक्स आणि वाय आणि झेड किती टाकायचे आहेत 1 1, मग -1 इक्वल टू एक्स -3 इंटू 1 प्लस 1, मग काय येईल -1 इक्वल टू एक्स -3 प्लस 1, हे किती आले मग एक्स -2, एक्स -2 इक्वल टू -1 आलं. हा -2 इकडे गेला तर काय होईल +2 होईल, मग एक्स इज इक्वल टू काय येईल 2 - 1 म्हणजेच काय एक्स इज इक्वल टू किती मिळाला 1. बघा एक्सची व्हॅल्यू 1 मिळाली, वायची व्हॅल्यू 1 आहे, झेडची व्हॅल्यू 1 आहे. एक्स वाय झेड तिन्ही व्हॅल्यू आपल्याला 1 1 1 मिळाल्या. सपोज आता हे इक्वेशन आहे आपलं. ओके, बघा हे इक्वेशन आहे ना, मग याच्यामध्ये आपण व्हॅल्यू टाकूया p इक्वल टू के, h रेस टू 1, रो रेस टू 1, g रेस टू 1 म्हणजे p इक्वल टू काय आलं के एच रो जी. दिस इज आवर फायनल आन्सर. बघा एक्स वाय झेड ह्या 3 व्हॅल्यू पुटअप केल्या 1 1 1 1 1 1 टाकल्यानंतर p इक्वल टू काय मिळालं के एच रो जी. दिस इज आवर फायनल आन्सर, p इक्वल टू के एच रो जी. and by experiments this value of k is 1. So p equal to h rho g.
इथे आपल्याला केची व्हॅल्यू पुटअप करायची गरज नाही. के तुम्ही ॲज इट इज ठेवू शकता, कारण के आपल्याला माहीत नाही आहे की त्याची व्हॅल्यू किती असेल, मग के हा इक्वेशनमध्ये तसाच राहील. ओके. आता आपण काय बघितलं, काही न्यूमरिकल्स कशावरचे बघितले होते, पर्सेंटेज एररवरचे. काही कशावरचे बघितले, सम आणि डिफरन्सचे बघितले, प्रोडक्ट आणि कोशनचे बघितले. आत्ताचं हे एक्झाम्पल हे कशावर होतं, तर डायमेन्शनल ॲनालिसिसचा यूज करून ते एक्झाम्पल आपण सॉल्व केलेलं आहे. बरोबर. आणि इथे काय केलं आपण, तर रिलेशन फाइंड आउट केलं. कोणामध्ये, pH rho g म्हणजे प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम इथे आपण फाइंड आउट केलेलं आहे. ओके.